आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर रात्री बैठक। पुण्यासह राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। खडकवासला धरण 100% भरलं। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवाह सुरू। पुण्यातील पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून तिघांचा मृत्यू। डेक्कन जिमखाना परिसरातली घटना, तर मृतांच्या नातेवाईकांना उपमुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर। पुण्यातील लवासा परिसरामध्ये सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। पुण्याच्या लवासा सिटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना, दरड कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान। एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य। पुण्यामधल्या चरोली गावातील पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश। कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन, नागरिकांचं स्थलांतर। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार, इंद्रायणी नदी दुधडीवरून वाहू लागली, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली। पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यामधल्या कऱ्हा नदी दुधडीवरून वाहत आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। दमदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा 67% वर। पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळांवर 4 दिवस बंदी। ताम्हिणी परिसरामध्ये 556 मिलीमीटर पावसाची नोंद। सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटन स्थळांवर बंदीचा निर्णय। पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। भाटघर धरण 67% भरलं। पावसाचा जोर कायम राहिला तर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये धरण 100% भरण्याची शक्यता। अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला। पुलावरून पाणी गेल्यानं प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद। शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी साचलं। कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्यानं रेतीबंदर परिसर जलमय। खाडी किनारी असणाऱ्या घरामध्ये तबेल्यामध्ये पाणी शिरलं। रायगड जिल्ह्यामधल्या महाडमध्ये मुसळधार पाऊस। सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांना पूर। महाडमधील साईनगर भागामध्ये घरांना पाण्याचा वेढा। रायगडच्या नागोठणे शहरातील बाजारपेठेमध्ये पाणी। अंबा नदीच्या पाण्यामुळे नागोठणे बाजारपेठेमध्ये शिरलं पाणी। दुकानामध्ये पाणी शिरल्यानं दुकानदारांचं आर्थिक नुकसान। रायगड जिल्ह्यामधल्या 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती। रायगड जिल्ह्यामधल्या पूरग्रस्त भागाची मंत्री अदिती तटकरेंकडून पाहणी। नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना। रायगड जिल्ह्यामधल्या पाली, खोपोली, वाकण रस्ता पाण्याखाली। रस्ता वाहतुकीसाठी बंद। पुराची ड्रोन दृश्य समोर। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि पुण्याला आज रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यामध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्रक जारी। सातारा जिल्ह्यामधल्या सर्व धबधबे आणि पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश। पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाचा निर्णय। पंचगंगेनं धोक्याची पातळी गाठली। आंबेवाडी आणि चिखली गावांना फटका। आंबेवाडीतून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी। मुख्य रस्त्यावर वाहतूक बंद। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद। अहमदनगर, अकोले तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। मुळा धरणामध्ये 30,000 क्युसेकनं पाण्याचा आवक सुरू। पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प 80% भरला। नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली। नांदेड शहरासह 30 गावांना विष्णुपुरीतून पाणी पुरवठा होतो। ताम्हिणी घाटाजवळील रस्त्यावर दरड कोसळली। एकाचा मृत्यू। माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद। पनवेलमध्ये पावसाची संततधार सुरू। परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गाडी नदीला पूर। पाणी पातळीमध्ये वाढ। वर्धा शहरामधल्या तारफैल परिसरामध्ये घराचा स्लॅब कोसळला। घरामध्ये कुणी नसल्यानं जीवितहानी टळली, मात्र घरातील साहित्याचं मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यामधल्या चांदसैली घाटामधील वळण रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। जीव मुठीत धरून नागरिकांचा जीव घेणा प्रवास, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष। नाशिक शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ। खासगी रुग्णालयामधून आलेले रक्ताचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे डेंग्यू तपासणी किट नाही। 325 डेंग्यू तपासणी अहवाल प्रलंबित। धुळे शहरामधील नकाणे तलाव वनक्षेत्रामध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन। वन विभागाकडून बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर।
नंदुरबारच्या नवापूरमध्ये रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे, मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यानं 90 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावातील सर्व नगरपालिकांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 27 फायर बाईक देण्यात आल्या. मंत्री अनिल पाटील, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी चालवली फायर बाईक. नागपुरात भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या 2 ते 3 दुचाकींना उडवलं, 1 जण जखमी. महिला कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. परभणी पोलीस दलाच्या वतीनं मोटार विभागाकडून शी व्हॅन तयार, महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना व्हॅनचा फायदा होणार. पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर, वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे. फिजिओथेरपिस्टच्या डाव्या पायामध्ये कोणती इजा आढळली नसल्याची माहिती. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, सूत्रांची माहिती. यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीमध्ये पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर इथे कांदा महाबँक. अणुऊर्जेच्या वापरानं कांद्याची नासाडी रोखणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून खतखत व्यक्त, निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असल्याचं सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांकडे सांगितलं. परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा, दुर्राणींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादरच्या गोखले रोड परिसरामध्ये बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, उद्धव ठाकरेंचा उद्या वाढदिवस. अहमदनगरमध्ये काँग्रेस मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. 1983 मध्ये माझा नंबर टीएडला लागला होता, ते केलं असतं तर गुरुजी झालो असतो, पण तुम्ही आम्हाला विधानसभेत गुरुजी म्हणून पाठवलं, गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य. 10वीमध्ये मला 36% मिळाले होते, तर 12वीमध्ये 2 विषयांमध्ये नापास होतो, मात्र मी 6 वेळा निवडून आलो, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. जरांगे काही आरोप करतील तर आम्हालाही मर्यादा सोडावी लागेल, राजकीय भूमिका घ्याल तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. फडणवीसांनी आरक्षण दिलं, त्यांना काहीही बोलतात, आणि ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्या पवार आणि ठाकरेंवर चकार शब्द नाही, शेलार यांचा जरांगेंवर हल्लाबोल. खासदार निलेश लंके यांचं उपोषण अखेर मागे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लंकेंचं सुरू होतं उपोषण. शिंदेगडाच्या पुढाकारानं भरून घेतलेले लाडकी बहीण योजनेचे अर्ज मनपा आयुक्तांकडे सुपूर्द, धुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा पुढाकार. धुळ्यामध्ये 31 जुलै रोजी होणाऱ्या भीम स्मृती यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी नेत्यांची बैठक, भीम स्मृती यात्रा या शांततेमध्ये व्हावी यासाठी सूचना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये रिक्त असलेल्या 151 पदांसाठी लेखी परीक्षा होणार, 1858 उमेदवार 28 जुलैला लेखी परीक्षा देणार.